आज कोणता सण आहे? नारळी पौर्णिमा. काय आहे सणाचं नाव आज? नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा हा सण समुद्राशी जोडलेला आहे. समुद्राशी. कशाशी? समुद्राशी. तर श्रावण पौर्णिमेचा दिवस हा समुद्रकिनारी राहणारे लोक, साधारण समुद्राच्या जवळ राहणारे जे लोक असतात ते साजरा करतात. समुद्रकिनारी राहणारे जे असतात ते कोण राहतात समुद्रकिनारी? जे मासेमारी करतात ते कोळी लोक, बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळं कोळी बांधवांचे जीवन हे पूर्णपणे समुद्रावर अवलंबून असते. कारण त्यांना इतर काय कामधंदा नसतो आणि त्याच्यामुळं ते काय करतात? मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. आणि म्हणून या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणजे समुद्राचे आभार मानले जातात. कारण वर्षभर त्यांचं पोट भरण्याचं साधन जे आहे ते काय आहे? मासेमारी करून ते आपले पोट भरत असतात. आणि मासे कुठं मिळतात रे? समुद्रात. आणि म्हणून त्या समुद्राच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्रात सोन्याचा नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. मोठे मोठे जे कोळी बांधव असतात, ज्यांचा मोठा व्यवसाय असतो, ते काय करतात? त्या दिवशी सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करून त्या समुद्राची पूजा केली जाते. जून व जुलैमधील मुसळधार पावसामुळे व समुद्र खवळलेला असल्यामुळे, तसेच हा काल माशांचा प्रजननाचा काल असल्याने या काळात मासेमारी करणारे लोक मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला नारळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात जाऊन मासेमारी सुरू केली जाते. पारंपरिक या दिवशी काय केलं जातं? तर पारंपरिक वेशभूषा करून, सोन्याचे दागिने घालून, कोळी गीते गात व पारंपरिक नृत्य करत हा सण कोळी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हा सण निसर्ग व मानव यांच्यामधील अतूट नात्याचं प्रतीक आहे. समजलं? तर सगळीकडं हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हाला माहिती आहे, आज जर तुम्ही आपल्या समुद्रावर कमी लोक जातात, पण दादर खाडीवर जाऊन बघितलं तर पूर्ण तिथला परिसर लोकांनी पूर्णपणे भरलेला असतो. कशासाठी? समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी. कारण समुद्रात नारळ अर्पण करून समुद्राचे काय आभार मानले जातात. समजलं? वर्षभर मासेमारी करणाऱ्या लोकांना जे मासे मिळतात ते मिळतात कुठून? समुद्रातून, बरोबर आहे? आणि म्हणून त्याचे आभार मानण्यासाठी आजचा दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. समजली माहिती? सर्वांना आवडली असेल तर टाळ्या वाजवा.